नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रज्ञास किचन अँड किड्स फन या मराठी चॅनलमध्ये. तर आज मी बनवणार आहे चमचमीत झणझणीत अशी पावभाजी. पावभाजीसाठी लागणारे साहित्य: 3 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत, कोबी कट करून घेतलेला आहे, फ्लॉवर बीट अर्ध घेतलेला आहे आणि वाटाणा घेतलेला आहे. या भाज्या स्वच्छ धुवून मग कट करून घेतलेल्या आहेत. कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे 3, पेस्ट केलेली आहे त्याची. पावभाजी मसाला, शिमला मिरची आहे ही कट करून घेतलेली आहे, जिरे आणि लाल तिखट, अमूल बटर. या सर्व भाज्या आपण शिजवून घेणार आहोत. भाज्या शिजवण्यासाठी 3 ग्लास पाणी घालते. कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहे. भाज्या मऊ शिजवणार आहे. भाज्या मॅश करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे मॅश करून घ्यायचं आहे. गरम करून घेतलेले आहे. तर 2 चमचे अमूल बटर घालणार आहे. यातच तेल घालणार आहे. 2 मोठे चमचे तेल. चमचा जिरे घातलेला आहे. 1 चमचा आलं लसूण पेस्ट, कांदा पेस्ट घालते. छान असं ब्राऊन कलर होईपर्यंत कांदा छान असं भाजून घ्यायचा आहे. त्यातच शिमला मिरची घालायची आहे. दोन्ही एकत्र छान असं भाजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे कांदा भाजून घ्यायचा आहे ब्राऊन कलर होईपर्यंत. आता टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो पेस्ट आपण केलेली आहे ती घातली. अशा प्रकारे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तिखट 2 चमचे घातलेले आहे. बेडगी मिरची पावडर आहे ही, तिखट नसते जास्त. आणि पावभाजी मसाला घातलेला आहे. 1 मोठा चमचा पावभाजी मसाला. भाजून घ्यायचा आहे हे सर्व. मॅश करून ठेवलेल्या भाज्या घालणार आहे. छान असं मिक्स करून घेते. चवीनुसार मीठ घालायचं आहे. बटर 1 चमचा वरून घातलेला आहे. आणि वरूनच थोडासा पावभाजी मसाला घालायचा आहे. अशा प्रकारे भाजीचा थिकनेस ठेवलेला आहे मी. दोन मिनिटं वाफ येऊ दिली भाजीला आणि वरून थोडीशी कोथिंबीर घातली.
तयार झाली आपली भाजी. पावमधून कट करून घेते. बटर लावणार आहे आणि पावभाजी मसाला याच्यामध्ये घातला तरी चालतो, पण मी शक्यतो नाही घातलेला. दोन्ही साईडनी भाजणार आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.